पवार त्यांच्या ताब्यामध्ये जी गाडी होती त्याच गाडीमधून सरेंडर होऊन वाल्मिक कराड हा बीडच्या सीआयडीकडे पुणे सीआयडीकडे या ठिकाणी सरेंडर झालेला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. अजितदाने 14-15 आता हे जे काय सांगितलं बेछूट आरोप करण्यामध्ये काय अर्थ नाही, कारण घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, निर्दयी आहे. राज्य सरकारने SID स्थापन केले, CID कडे तपास दिलाय, संशयितांना सुद्धा आरोप केलेले आहेत, तपास योग्य रीतीने सुरू आहे, लवकरच कारवाई होईल. पण अशापैकी आरोप करण्यापूर्वी त्याची पुरावे देण्याची आवश्यकता आहे. मला माहित नाही, कारण शेवटी तुम्ही सांगताय त्या बातमीवरतीच माझं मत प्रदर्शन मी करतोय. मी काय ते काय बोलले ते ऐकलेलं नाही, पण दादांनी भेट दिली अधिवेशनाच्या विधानसभेच्या शेवटच्या दिवशी, त्यालाही जवळपास 12-13 दिवसाचा कालावधी ओलांडून गेलेला आहे. अशाच पद्धतीने कशेळीमध्ये सुद्धा एका पत्रकाराची हत्या केली गेली होती, हे प्रकरण अशाच पद्धतीने मागे पडलं. कुठे? कशेळी राजापूर. शेवटी राज्य सरकारची तपास यंत्रणा त्या ठिकाणी तपास करत असेल. मला या संदर्भातली आता अद्ययावत माझ्याकडे ऑफहँड माहिती नाही. मी माहिती जरूर घेईन, मुख्यमंत्र्यांना पत्र या बाबतीमध्ये जरूर लिहीन आणि तपास अधिक व्यापक पद्धतीने लागलं तर SID स्थापून किंवा CID कडे वर्ग करून करावा अशी माझी मागणी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात झाला तर आपल्या इथे जवळ 15पेक्षा अधिक लोक मेलेली आहेत, काही त्यांना कंपेन्सेशन मिळाले, पैसे मिळाले. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर अपघात झाला तर 5 लाख रुपये दिले जातात. कोकणातल्या आमच्या नागरिकांनी काय गुन्हा केला की त्यांना काहीच पैसे दिले जातात नाही. मला एक माहिती आहे की ज्या वेळेला आपल्याकडे काय अपघात झाले त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये यापूर्वी देण्यात आले, घोषित झाले, ते पण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कुठे राहिले असतील आपण निदर्शनास आणलं तर मुख्यमंत्र्यांच्याकडे त्याचा पाठपुरावा करून तो देण्याचा प्रयत्न होईल. सापत्यपणाची भूमिका राज्य सरकारकडनं यापूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना नव्हती, पुढेही राहणार नाही. पण एखादी बाब राहिली असेल आणि आपण निदर्शनास आणली तर ती नक्कीच कमिटमेंट प्रमाणे पूर्तता केली जाईल. दैनिक चालू वार्ता वृत्तपत्रासाठी आणि न्यूज चॅनलसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार नेमणूक सुरू आहे. आपण इच्छुक असाल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा. छोट्या जाहिराती मोठा फायदा. आता आपण आमच्या वृत्तपत्राला, न्यूज पोर्टलला आणि यूट्यूब चॅनलला फक्त 499 मध्ये वाढदिवस, उद्घाटन सत्कार, नियुक्ती, जागेविषयक, शैक्षणिक, व्यवसाय धंदा, सल्ला मार्गदर्शन, ज्योतिषी, सौंदर्यविषयक, गुंतवणूक, पर्यटन, सेवाविषयक, नोकरीविषयक, कला क्रीडा शिबिर इत्यादी विषयी जाहिराती अथवा बातमी देऊ शकता. अधिक माहितीसाठी बॅनरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद.